गेल्या 2 दिवसांपासून पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. डहाणू बस स्थानक तसेच डहाणू बस आगारात पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी घुसले. बस आगारात पाणी घुसत असल्याने अनेक बस आगारातून दुसरीकडे हलविण्यात आल्या. बस स्थानकात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने काल संध्याकाळी डहाणूवरून जव्हार, ठाणे, उधवा अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाणाऱ्या बस अचानक रद्द करण्यात आल्या. बसची वाट पाहत बसलेल्या अनेक प्रवाशांचे हाल झाले. पालघर जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे. तसेच हवामान खात्याने पुढील 3-4 दिवसात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. 13 जुलै रोजी दुपारनंतर सुद्धा वेगवान वारे आणि मुसळधार पाऊस पडला. मुसळधार पावसाने अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. डहाणू शहरात सुद्धा मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले. डहाणू बसस्थानक आणि आगारात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचले. पाऊस सुरूच असल्याने व पाणी वाढत असल्याने बस आगारात उभ्या असलेल्या अनेक बस सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आल्या. बसस्थानकात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने डहाणू येथून दुपारनंतर जाणाऱ्या अनेक बस रद्द करण्यात आल्या. त्यामुळे बसने प्रवास करणारे अनेक प्रवासी व विद्यार्थी यांचे हाल झाले. जोरदार पाऊस पडत असल्याने खासगी वाहने मिळणे सुद्धा अवघड झाले होते. त्यामुळे बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना मिळेल त्या साधनाने प्रवास करत घर गाठावे लागले. बसस्थानकात पाणी साचले असले तरी सागर नाका येथून तरी बस सोडण्यात यावी अशी मागणी प्रवासी करत होते. परंतु आगारातील बस दुसरीकडे हलविण्यात असल्याने बस सोडता आल्या नाहीत.